संजीव कुमार गेले होते 6 नोव्हेंबर 1985 ला आणि नेमकं 40 वर्षांनंतर त्याच तारखेला 6 नोव्हेंबर 2025 रोजी सुलक्षणा पंडितही शांतपणे निघून गेल्या. जणू काळानं थांबवलेलं एक अधुरं प्रेम नियतीने पुन्हा पूर्ण केलं. जणू सागराने शेवटी आपला किनारा गाठला. मित्रांनो, जर तुम्ही 50च्या आसपास असाल तर हे सूर तुमच्या मनात अजूनही गुंजत असतील. तू ही सागर, तू ही किनारा. हो ना? ऐकले ना हे गाणं कधीतरी? त्या रेडिओच्या जुन्या काळात किंवा संध्याकाळच्या हवेत हळूच वाजताना. ती होती त्या काळाची सादगी, आवाजात गोडवा, नजरेत निरागसता आणि व्यक्तिमत्वात अवर्णनीय मर्यादा. 12 जुलै 1954, रायगडचा एक सुरेल घर. वडील पंडित प्रभाकर पंडित आणि काका म्हणजे पंडित जसराज. घर म्हणजे रियाजाचं मंदिर आणि त्या घरात जन्मलेली ती सुरांची कन्या. फक्त 9व्या वर्षी पहिलं गाणं वंचावर. त्या एका क्षणानंतर तिचं आयुष्य सुरांच्या प्रवाहात वाहू लागलं. 1975 मध्ये आली उलझन, जिथं तिच्या कोमल अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. त्या पाठोपाठ अपनापण, वक्त की दीवार, कूली आणि अनेक चित्रपटांत ती पडद्यावर चमकली. गायन आणि अभिनय दोन्ही तिने एकाच लयीत साधले. परदेसिया ये सच है पिया, दिले नादान तुझे हुआ क्या हुआ, बेमिसाल, संकल्प. तिच्या आवाजात होती एक जादू जी दुःखही सुंदर बनवायची. मग आला तो अध्याय प्रेमाचा. संजीव कुमारवर तिचं निस्वार्थ प्रेम. त्यांनी नकार दिला, पण ती कधी मागे वळून पाहिले नाही. ती म्हणायची, ज्याला हवं तेच नाही मिळालं, मग दुसरं कोण हवं? वर्ष गेली, काळ पुढे सरकला, पण तिचा आवाज आजही अमर आहे. ती गेली, पण तिचं संगीत अजूनही जिवंत आहे. कधी शांततेत कान लावा, कुठेतरी मंद लहरीत ती अजूनही म्हणतीये, तू ही सागर, तू ही किनारा. आज अमोघ चॅनलतर्फे त्या सुरेल आत्म्याला आमची भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचा सूर आमच्या मनात सदैव गुंजत राहो. शांती लाभो त्या स्वरमयी आत्म्यास.